सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट तालुकावर निरीक्षक जाहीर। महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, खासदार सौ सुप्रियाताई सुळे, आमदार जयंतराव पाटील, प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहिते पाटील, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, जिल्हा अध्यक्ष वसंत नाना देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी निरीक्षक व सहनिरीक्षकांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत। शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी अकलूज येथील शिवरत्न निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली असून नियुक्त केलेले निरीक्षक संबंधित तालुक्यांचा आढावा घेतील आणि इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आपला अहवाल कोअर कमिटीला सादर करतील असा निर्णय घेण्यात आला आहे। प्रमुख नियुक्त्या खालीलप्रमाणे: लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री अक्कलकोट व दक्षिण सोलापूर, आमदार नारायणआबा पाटील सांगोला, आमदार उत्तमराव जानकर मंगळवेढा, आमदार राजू खरे उत्तर सोलापूर, आमदार अभिजित पाटील बार्शी व पंढरपूर यांच्या सोबतीने श्री वसंतराव देशमुख बार्शी व पंढरपूर, श्री रवींद्र पाटील उत्तर सोलापूर, श्री नागेश फाटे बार्शी व पंढरपूर, श्री सूरज देशमुख सांगोला, सौ विनंती कुलकर्णी सांगोला, श्री धनंजय साठे मंगळवेढा, श्री सागर पडगळ अक्कलकोट व दक्षिण सोलापूर, श्री अरुण तोडकर अक्कलकोट व दक्षिण सोलापूर, श्री शंकरराव बागल मंगळवेढा, तर श्री रणजित चौरे यांना उत्तर सोलापूर अशी सर्व पदाधिकाऱ्यांना सहनिरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे।